नमस्कार म्हणजे मी प्रशांत फाटक. आज फाल्गुन कृष्ण सप्तमी शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहूया काही ठळक घडामोडी. पाणी टंचाई जाणवण्याआधीच पाणी पुरवठ्याचे काटेकोर नियोजन करा, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांचे कठोर निर्देश. डोंबिवली पूर्व पश्चिम भाग पादचारी पुलाने जोडणारा नेहरू रस्त्यावरचा धोकादायक पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद. आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन यांचा जीवन गौरव पुरस्काराने गौरव. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनेल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. येणाऱ्या नजीकच्या काळात जिल्ह्यात पाणी पुरवठ्याविषयी व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पाणी टंचाई जाणविण्याआधीच त्यासंबंधीच्या उपाययोजनांसंबंधी यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश अत्यंत कठोर शब्दात जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी शहापूर येथे आयोजित पाणी टंचाई उपाययोजना आढावा संबंधित बैठकीत दिले. यावेळी ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती छाया शिसोदे, भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सालप, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ कार्यकारी अभियंता तन्मय कांबळे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी, स्वच्छ भारत मिशनचे कार्यकारी अभियंता पंडित राठोड, तसेच सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, पाणी पुरवठा आणि जलसंपदा विभागाचे सर्व अभियंता, उपअभियंता, शहापूर पंचायत समितीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी या बैठकीत उपस्थित असलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून 31 मार्चपर्यंत टँकरग्रस्त असलेल्या एकूण 91 गावपाड्यातल्या पाणी पुरवठ्याबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली आणि नजीकच्या काळात संभाव्य पाणी टंचाईचा सर्वतोपरी विचार करून त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनांचे नियोजन सुरू करण्याबाबत निक्षून सांगितले. ते म्हणाले की ग्रामीण भागातल्या ग्रामस्थांच्या जगण्याकरता पाणी अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोणताही ग्रामस्थ पाण्यापासून राहता कामा नये. ज्या गावात पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई आढळून येण्याची शक्यता आहे त्या गावपाड्यासाठी 15 दिवस आधी प्रस्ताव सादर करून 1 दिवस आधीच टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा. शहापूर येथील भावली धरणामधून सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनाबाबतही त्यांनी आढावा घेतला आणि संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या की त्यांनी रोजच्या रोज पाणी पुरवठा योजनांतर्गत किती कामं झाले याबाबतचा प्रगती अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना रोज सादर करावा. नजीकच्या काळात या उपाययोजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तातडीने सादर करण्याविषयी त्यांनी सक्त सूचना दिल्या. पाणी नाही असे एकही गाव नसावे यासाठी सर्व यंत्रणांनी पाणी टंचाईबाबत काटेकोर नियोजन करावे. गावातली लोकसंख्या, गावातले हातपंप, त्यांची संख्या, विहिरींची संख्या आणि पाण्याचे इतर पर्याय तपासून पुढील 15 दिवसात शहापूर तालुक्यातल्या पाणी पुरवठा संदर्भात नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी उपस्थित सर्व ग्रामसेवकांना दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी शिसोदे यांनी जिल्हाधिकारी शिंगारे यांना आश्वस्त केले की ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी पाणी टंचाईविषयी आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेची पाणी पुरवठा यंत्रणा काटेकोरपणे नियोजन करेल. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी डोंबिवलीतील सवाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य कार्यालयास भेट देऊन विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या अधिकारी कर्मचारी वर्गाशी संवाद साधला आणि उपस्थित अधिकाऱ्यांना निवडणुकीशी निगडीत प्रश्न विचारत त्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन करत असतानाच निवडणुकीशी निगडीत विविध विषयांचा त्यांनी आढावा घेतला. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या दिवसापूर्वी संबंधित ठिकाणी पुरेसे फर्निचर, लाईट व्यवस्था, पिण्याचे पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प इत्यादी सुविधा व्यवस्थित आहेत याची खातरजमा करावी, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. तसेच अधिकारी वर्गाचा आढावा घेतल्यानंतर झालेल्या तयारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आणि निवडणूक कर्तव्याची जबाबदारी पार पाडण्याकरता महापालिका आणि पुणे जिल्हा प्रशासन आपल्या सोबत राहील असे सांगत सर्व उपस्थित अधिकारी आणि वर्गास निवडणूक कामासाठी शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून आलेल्या श्रेष्ठ पत्रकारांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा भव्य पत्रकार मेळावा मोठ्या दिमागदार पद्धतीने संपन्न झाला. या मेळाव्यात 60 वर्षांपासून आस्थाव्यात पत्रकारिता करणारे पीटीआय जिओनिया या राष्ट्रीय वृत्तसंस्थांचे ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ते जिल्ह्यातले 11 ज्येष्ठ पत्रकार, छायाचित्रकार आणि कॅमेरामॅन तसेच पत्रकार कल्याण निधी आदी स्वीकृती समिती, राज्यस्तरीय आरोग्य समितीवर नियुक्त झालेल्या 8 पत्रकारांना गौरवण्यात आले. गेली 74 वर्ष जिल्ह्यातल्या घडामोडीचे वार्तांकन करून देशभरात पोहोचविण्याचे काम करत असलेले ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये 25,000ची थैली, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ यांचा समावेश होता. जिल्ह्यातल्या जडणघडणीत आपल्या लेखणीने योगदान देणारे कल्याणचे ज्येष्ठ पत्रकार नाना पिसाट, मुरबाडचे ज्येष्ठ पत्रकार सुधीर पोद्दार, ठाण्याचे संपादक राजाराम माने, नवी मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार विश्वनाथ नायर, शहापूरमधील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश परांजपे, भिवंडीच्या ज्येष्ठ पत्रकार कुसुमताई देशमुख, अंबरनाथमधील ज्येष्ठ संपादक पांडुरंग रानडे, मीरा भाईंदरचे ज्येष्ठ पत्रकार अनिल खेडेकर, ज्येष्ठ प्रेस छायाचित्रकार दीपक जोशी आणि ज्येष्ठ कॅमेरामॅन अशोक गुप्ता यांचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर 11 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे मुक्त पत्रकार प्रशांत सिंगकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त ठाणे वार्ता. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. ब्रेक नंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. खंडणी विरोधी पथकाने प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्या 2 आरोपींवर कारवाई केली. लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे होणार नाही तसेच फरारी आरोपी पकडले आहेत. याचबरोबर हरविलेल्या मोबाईल फोनची माहिती मिळून त्यावर तांत्रिक तपास करून एकूण 21,50,000 रुपये किमतीचे एकूण 50 मोबाईल फोन शोधून ते संबंधित नागरिकांना परत करण्यात आले आहेत. नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारपेठेत 2 दिवसांपूर्वी पिवळ्या कलिंगडाची आवक झाली आहे. हे कलिंगड आरोग्याला पोषक आणि चवीला गोड असल्याचे व्यापारी सांगत आहेत. फक्त 3 महिने त्या कलिंगडाची आवक असणार आहे. या कलिंगड खरेदीला ग्राहकांची मोठी पसंती आहे. लाल कलिंगडापेक्षा याचे दर दुप्पट आहेत. लाल कलिंगड 16 ते 18 रुपये किलोने विकले जात आहे, तर पिवळे कलिंगड 30 ते 32 रुपये किलोने विकले जात आहे. सोलापूरवरून या कलिंगडांची आवक होत आहे. डोंबिवलीत नगरसेवकांच्या नावावर खंडणी गोळा करणाऱ्या 2 आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काही समानी फसवणूक करून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या नावावर हे पैसे उकळले जात होते. माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विष्णुनगर पोलिसांनी तपास सुरू केला होता. यामध्ये 2 आरोपींचा समावेश असल्याचे समोर आले आहे. यावरून पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून या आरोपींचा शोध सुरू केला असता तिथेच बेघाजी दबाले याला अटक केली आहे.
मात्र शिंदे याचा शोध सुरू आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही व्यक्तीने पैसे मागितल्यास दबावाखाली न येता पोलिसांशी तत्काळ संपर्क साधावा आणि कोणत्याही अशा घटनेला बळी पडू नये असे आवाहन एसीपी सुनील कोराडे यांनी केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जांभळी नाका येथे आदिशक्तीच्या जागराला लवकरच सुरुवात होणार आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्रोत्सवाच्या देवीच्या मंडपाचे भूमिपूजन खासदार राजन विचारे आणि त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांच्या हस्ते झाले. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डोंबिवली पूर्व पश्चिम भाग पादचारी पुलाने जोडणारा नेहरू रस्त्यावरचा श्री गणेश मंदिराजवळचा पादचारी पूल धोकादायक झाला असून आजपासून दुरुस्तीच्या कामासाठी हा पूल बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. डोंबिवलीतील शेकडो नागरिक दररोज या पादचारी पुलावरून पूर्व व पश्चिम भागात जातात. या पुलामुळे रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा तेथील गर्दीचा वाट काढत इच्छित स्थळी जाण्याचा नागरिकांचा त्रास वाचत होता. मात्र हा पूल बंद होणार असल्याने नागरिकांना डोंबिवली रेल्वे स्थानकातून किंवा ठाकुर्ली रेल्वे उड्डाण पुलावरनं डोंबिवली पूर्व किंवा पश्चिम भागात पायी जावे लागणार आहे. मध्य रेल्वेतर्फे रेल्वे मार्गावरनं गेले अनेक रेल्वे उड्डाण आणि पादचारी पुलांचे यामुळे संरक्षण करण्यात आले आहे. या पुलामध्ये डोंबिवलीच्या नेहरू मैदानाजवळील गणेश मंदिर ते डोंबिवली पश्चिमेला भावे सभागृहाजवळ जाण्याकरता सुयोग्य असलेला हा पादचारी पूल धोकादायक असल्याचा अहवाल मुंबईतल्या पवई येथील भारतीय प्रौद्योगिक संस्थेच्या संरचनात्मक अभियंता विभागाने मध्य रेल्वे प्रशासनाला अहवाल दिला आहे. यानंतर रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने डोंबिवलीतील पादचारी पुलाची पाहणी केली. त्यावेळी हा पूल पादचाऱ्यांना नियमित ये जा करण्याकरता सोयीस्कर नसल्याचे आणि पूल धोकादायक असल्याचे रेल्वे अभियंत्याच्या निदर्शनास आल्याने यावर तातडीने आदेश काढत या पुलाची देखभाल दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आजपासून पादचारी पूल ये जा करण्याकरता बंद करण्यात आला आहे. या पुलामुळे रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा तेथील गर्दीचा वाट काढत इच्छित स्थळी जाण्याचा नागरिकांचा त्रास वाचत होता. आता हा पूल बंद असल्याने नागरिकांना डोंबिवली रेल्वे स्थानकातून किंवा ठाकुर्ली रेल्वे उड्डाण पुलावरनं डोंबिवली पूर्व किंवा पश्चिम भागात पायी जावे लागणार आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम, आपल्या बातम्या आम्हाला ठाणे वार्ता @gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. घडामोडी शेवटी पुन्हा एकदा पाणी टंचाई जाणविण्याआधीच पाणी पुरवठ्याचे काटेकोर नियोजन करा. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांचे कठोर निर्देश. डोंबिवली पूर्व पश्चिम भाग पादचारी पुलाने जोडणारा नेहरू रस्त्यावरचा धोकादायक पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन यांचा जीवन गौरव पुरस्काराने गौरव. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.